ताब्यात आहे. सो ती कशी करते आणि काय करते ते बघा. आणि लगेच मुलांनी सुरू केलं. इथे दोघंही बनवता. थोडासा ब्रेक घेऊन आम्ही आता. तरी माझा विचार चाललाय हवाला घालावा. म्हणजे असे डल झाले ते तुम्ही बघू शकता. ओम नमः शिवाय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल दीप्ती द हॅपी सोल. तर कसे वाटत आहेत ब्लॉग्स, आणि ब्लॉग्स नक्की बघताय ना, आणि सबस्क्राईब करा चॅनल नक्की, म्हणजे जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला नक्की मिळत जातील. आणि कुठलेही जे व्हिडिओज असतील ते तुमचे मिस नाही होणार आहेत, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. आणि सोसायटीमध्ये पूर्ण श्रावण महिना हा प्रत्येकाच्या घरी स्तोत्रपठण असतं. आम्ही प्रत्येकाने एक एक दिवस घेतलेला असतो. आता आमच्या इथे तर झाले, तर मी पहिल्याच व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. तर आता आज अजून एका फ्रेंडकडे आहे, त्यासाठी आता माझा हा इव्हनिंगचा ब्लॉग असणार आहे. पूर्ण इव्हनिंग रुटीन दाखवणार आहे मी तुम्हाला सगळं आमचं आत्ताचं. आता आम्ही सगळं आवरून जेवण वगैरे बनवून आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी जाणार आहे स्तोत्रपठणासाठी. ते झाल्यानंतर घरी आल्यानंतर मुलांचं जेवण, आमचं जेवण, असा प्रकारे आमचा हा दिवस राहणार आहे. आणि ॲक्च्युली थोडे जरा कंटिन्युटी कमी आहे, थोडे दिवस लागतील, थोडा वेळ लागेल, कारण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मी ट्राय करते. तर तुम्ही ते नक्की बघा, तुम्हाला कसे वाटते ते सांगा. जर तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा, म्हणजे त्याची मी उत्तरं तुम्हाला देत राहील. आणि त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स हा खूप महत्त्वाचा आहे. हां, सो आमचं डिनरसाठी प्रिपरेशन चालू आहे. आमचं नाईटचं किचन रुटीन कसं असतं ते आज आम्ही शेअर करतोय. इथे संध्याकाळचा चहा उकळतोय, अजून चहाही उकळलेला नाहीये. आणि आमची जेवणाची तयारी चालू आहे. इथे मी आता आम्ही आज मोकळं पिठलं करतोय, तर त्याच्यासाठीची ही तयारी चालू आहे. आणि कढी पण करणार आहे, तर कढीसाठी मी इथे दहीला बेसन वगैरे लावून ठेवलेलं आहे. तर आता आमची सगळी तयारी चालू आहे. तर हे सगळं इतक्या लवकर, कारण आम्हाला स्तोत्रपठणासाठी जायचं आहे, म्हणून एवढं लवकर चालायचं हे सगळं. आणि त्यानंतर मुलांचं जेवण वगैरे, तिकडे आमचं जेवण, असं आमचं संध्याकाळचं इव्हनिंग असणार आहे. तुम्हाला दाखवूच आम्ही ते. आमचं सध्याचं संध्याकाळचं इव्हनिंगचं सगळं रुटीन सेमच आहे, कारण रोज कोणाच्या ना कोणाच्या इथे तरी चालूच आहे स्तोत्रपठण. त्यामुळे आणि दीप्ती हे पिठलं फार छान बनवते. सो आजचं किचन दीप्तीकडे हँडओव्हर झालेलं आहे. आजची शेफ आहे दीप्ती चोरी, आणि ती खूप छान पिठलं आणि कढी करते. सो त्यामुळे आज किचन तिच्या ताब्यात आहे. सो ती कशी करते आणि काय करते ते बघा. एकदम ह्यामध्ये टाकून ती एकदम वाटली जाणार नाही, म्हणून मी परत काढते. सो घाईमध्ये अशा भरपूर चुका होतात. काम कमी आणि चुका जास्त होतात, उलट लवकर काम होत नाही घाई असल्यावरती. ऍक्च्युली आम्हाला ही सवय नाहीये शूटिंगची वगैरे किंवा या सगळ्या गोष्टींची, त्यामुळे आम्ही थोडंसं गडबडल्यासारखं होऊन जातं आमच्याकडून. हळूहळू होईल सवय ह्या सगळ्याची. आणि इथे घरामध्ये आता तशी मुलं उठली, त्यामुळे हे आमचं घर खूप छान आवरलेलं आहे. थोड्या वेळाने कसं मेसअप होईल ते बघा. आणि दोन्ही मुले इथे आमच्या दीदीकडे आहेत आणि खेळतात आहेत, खातात आहेत, काय करतात आहेत काय माहिती. घेऊन जातो किडा, ये पटकन राघवला घेऊन जा. आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड आता हे मेस झालं आमचं घर. आत्ताच मी म्हटलं होते, आणि लगेच मुलांनी सुरू केलं. इथे दोघंही या खेळण्या, ॲक्च्युली बाथटब आहे, आणि या बाथटबमध्ये आम्ही आमची खेळणी भरून ठेवतो. दोघांनाही सेम गोष्टी करायच्या असतात इथे, तर दोघंही त्या टप्प्यात बसली आहेत. त्यांचं असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दोघंही भांडतात खूप आणि खेळतात पण खूप. बाबूनी
ते डाळी जेवण बनवता बनवता थोडासा ब्रेक घेऊन आम्ही आता चहा पिणार आहे. इथे डाळीसाठी मी थोडेसे लसूण, थोड्या मिरच्या, आणि थोडंसं जिरं घेतलंय. आम्हाला थोडंसं तिखटच लागतं, त्या हिशोबाने मी घेतलंय. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आणि यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं. इथं आपलं वाटण रेडी आहे. आता ह्याला फोडणी आम्ही बाहेरून जाऊन आल्यानंतर देणार आहे. इथे मी कढीला फोडणी देते. मला ती तडतडलेली फोडणी फार आवडते. खूप छान वास येतो आणि तुपाच्या फोडणीचा. आणि तुपाची फोडणी देते. तेलाची पण चालते, पण आम्हाला तुपाची आवडते. तुम्ही कशा प्रकारे करता कढी ते नक्की शेअर करा. आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये अशी बेसिक नॉर्मल असं सगळं करतो आम्ही. आणि बाकी ठिकाणी कढी पकोडा वगैरे बनवतात, पण इथे आम्ही असंच महाराष्ट्रात अशीच केली जाते विदाऊट पकोडा. तुमच्या इथे कशा प्रकारे केली जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या आवडीनुसार कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं. कोणाकोणाला आंबट आणि कोणाकोणाला आंबट गोड कढी आवडते. आमच्याकडे आंबट गोड आवडते. जसं दही किंवा ताक असेल आंबट, त्याच्यानुसार थोडी साखर पण ॲड करायची. आणि कढी चपाती बरोबर खाण्यापेक्षा भाताबरोबर खूप छान लागते. तर तुम्हाला पण आवडतो का कढी भात? किंवा फक्त प्यायला पण आवडते काही लोकांना. आम्हाला तर दोन्ही आवडतं. कढी भात इथं शक्यतो बऱ्याचदा होतात, सगळ्यांनाच खूप आवडतं. हो, आवर्जून आम्ही जास्त भात लावतो. आणि चिमणी लावायचं आम्हाला नेहमी उशिरा कळतं. घरात जेव्हा ठसका उधळतो तेव्हा आम्ही चिमणी लावतो. फोडणी देताना कधी टाकत नाही, आमच्या लक्षातच येत नाही. आणि आता उरलेलं जेवण आम्हाला बाहेर जाऊन आल्यानंतर करायचं, तर ते आम्ही पुढे थोड्या वेळाने कंटिन्यू करू. त्याच्यामध्ये आम्हाला स्तोत्र पठणासाठी जायचं. सो टिल देन स्टे ट्यून. बाय बाय. इथे हा आमच्या मुलांचा पसारा बघा. हे त्यांच्या सेफ्टीसाठी लावलंय आम्ही. तर ताई कणिक मळतायत. जॉईंट फॅमिलीचा हाच एक बेनिफिट आहे की कामे अशी शेअर केली जातात. आणि कढी इथं लो फ्लेमवरती चालू आहे, कारण हाय फ्लेमवरती असले तर मग उकळी खूप आली तर मग कढी फुटून जाते म्हणून. मंदाच्यावरती छान उकळी येऊ द्यायची मग कढीला. आत्ताच आमच्या देवाऱ्यातला बल्ब गेलाय. लाईट नाहीये, नाहीतर देवार अजून खूप छान दिसतो आमचा. आणि संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्ती करते दीप्ती. हे अष्टविनायक आमच्या घरातले कोणीतरी गिफ्ट केलेलं आम्हाला, आमच्या सासऱ्यांना, आजसासऱ्यांना. तो पिढ्यानपिढ्या चालत आलेले अष्टविनायक आहे आणि देवी तशीच आहे आमच्या घरात. लवकरच आम्ही तिचा न्यू लुक करणार आहे. हे असे वरती ठेवण्यामागचं कारण, हां, आणि हे दोन बाप्पा काय आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला लागेल आमचा. आमच्याकडे 2 बाप्पा आहेत ऑलरेडी, यावर्षी 3रा येणार आहे.
दिवा लावताच घरात सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो. हे पेंटिंग तुम्हाला कोणाला आवडलं असेल तर सांगा. ते आमच्या एका मैत्रिणीने केलंय. खूप मस्त आर्टिस्ट आहे ती. आणि ही मांडणी अर्धीच आहे. खूप छान होती अगोदर, पूर्ण होती तेव्हा. अर्धी का ते आता आमच्या मुलांमुळे ती अर्धी करून ठेवली आम्ही. संध्याकाळचे वाजले 7 आणि आम्ही दिवा लावलेला आहे. सो गाईज, लेट्स गेट रेडी. तर इथे मी हे 2 ड्रेस काढलेत, पण यातले कोणते घालू तेच कळत नाही आहे. तरी माझा विचार चालला आहे हा वाला घालावा म्हणून. आणि किती साड्या आणि किती ड्रेस असले तरी मुलींना अजून नवीनच पाहिजे असतं. त्यांचं काही कशात समाधान नसतं अजिबात. म्हणजे किती नवीन घ्या, किती असू दे तरी कमीच पडतात त्यांना. आणि एकदा नेसलेली साडी किंवा घातलेला ड्रेस काही असू देत, तो मुली किडनी विकतील पण रिपीट काही करणार नाहीत. तुमचं असंच असतं का? आणि हे आता आलेले नवीन ऑर्गॅन्झा दुपट्टा, खरं तर ह्याचा काही उपयोगच होत नाही. कॅरी करायला खूपच अवघड जातात. आणि त्यात लहान मुलांना घेऊन असे दुपट्टा वगैरे म्हणजे फारच कठीण होतं. हा माझा वॉर्डरोब आहे. इतका अस्ताव्यस्त आहे, तो अजिबात जज करू नका. ॲक्च्युली मला आवरायला अजिबात वेळ नाही. मला खूप दिवस झाले साफ करायचं, साफसफाई करायची रूमची. आणि हा बघा, नवऱ्याचा फक्त एकच कप्पा आहे. बाकी सगळं कपाट माझ्या कपड्यांनी, माझ्या ड्रेसनी, साड्यांनी, सगळ्यांनी भरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे अजून नीट लावायचं आहे. ॲक्च्युली तात्पुरतं ठेवलं आहे. हे माझे फेवरेट झुमके, जे मला खूप आवडतात. खूप वर्ष झाले ते माझ्याकडे आहेत. आता थोडेसे डल झाले ते, तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही रेडी झालोय आणि स्तोत्रपठणासाठी निघालोय. तर पुढचं तुम्हाला दाखवतो कसं असणार आहे ते. व्लॉग नक्की बघा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः. आम्ही आता मस्त पठण करून आलोय. तर तिथे आमचे मस्त स्नॅक्स वगैरे सगळं झालेलं आहे. त्यामुळे आमची पेटपूजा तर झालेली आहे, पण घरच्यांची व्हायची अजून. त्यासाठीची परत तयारीची सुरुवात करतोय. ते मगाशी अर्धवट राहिलेली रेसिपी मोकळं पिठलं, म्हणजे काही जणांकडे काही जण त्याला वाटली डाळ पण म्हणतात, आम्ही त्याला मोकळं पिठलं म्हणतो. तर त्याची रेसिपी आता कंटिन्यू करते. आणि आम्हाला तिथे खूप छान गिफ्ट मिळालं. तुळशीचं रोप मिळालं आम्हाला. तुम्हाला ते दाखवते मी नक्की. आणि आता आमचा हा चॉपिंग बोर्ड तुटलाय, त्याला इग्नोर करा. नवीन आहे आमच्याकडे, पण तो काढायला आता वेळ नाही आम्हाला. सो थोडे दिवस तर तुम्हाला हाच दिसेल. आणि तो कोणी तोडलाय ते पण सांगा. तो आमच्या ताईंनी तोडलाय, मुलांनी नाही. मुलांना तोडण्यासाठी ताई काही ठेवत नाही वाटतं. सो कंटिन्यू. आता पुढे हे दिसेल तुम्हाला. हो, खूप छान लागतंय मोकळं पिठलं. मी जेव्हा ऑफिसला जायचे ना, तेव्हा मी डब्याला माझी आई करून द्यायची. सो माझे कलिग्स होते, त्यांच्यासाठी ही रेसिपी फार नवीन होती. खूप आवडायची त्यांना सगळ्यांना. सो तुमच्यापैकी पण खूप जणांनाही माहीत नसेल, नक्की करा, खूप छान लागते. तुम्हाला माहित असेल पण तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या नावाने बोलत असेल तर ते कमेंट मध्ये सांगा.
आम्हाला एक खूप छान असं गिफ्ट मिळाले, त्यामध्ये मी हे लावलं. हॅलो. सो ते कढईमध्ये तेल तापवलंय. पहिल्यांदा आपण बेसिकच अशी फोडणी देणार आहे. मी वाटणामध्येच जिरं घेतलेलं आहे, सो इथे काय टाकलेलं नाही आहे, त्यामुळे मी असं टाकते. वाटण जिरं, लसूण, मिरची आणि थोडंसं मीठ असं घालून केलेलं आहे. ते आधी मिरची तेलात परतून घेतली की ऍसिडिटी होत नाही म्हणतात. सो परतून घ्यायची छान. आणि आता थोडासा कांदा घालूया त्यामध्ये. कांदा जेवढा जास्त असेल तेवढा छान लागतो आणि आम्ही खूप जण आहे, सो आम्हाला भरपूर भाजी लागते, सो त्यामुळे मी एवढा घातला. आता 9:30 वाजले, सो आमची जरा गडबड झालेली. आम्ही बाहेर गेल्यामुळे उशीर झाला आहे, तर त्यामुळे असं एक करता करता लगेच दुसऱ्याची पण तयारी करायला लागते. मल्टीटास्किंग. तर इथे कांदा परततो. सांगितल्याप्रमाणे आम्हाला हे चालू करायला उशीर होतो. जेव्हा सगळे ठसक्यात लागतात तेव्हा आठवण होते. चालू करतो. तर यामध्ये थोडीशी हळद घालायची. कांदा परतलाय छान. त्यानंतर थोडीशी हळद घालून परतवून घ्यायचं. आणि मग डाळ, वाटलेली डाळ त्याच्यामध्ये घालून छान परतवून घ्यायची. छान डाळ मिक्स करून परतवून घ्यायची. आणि मी वाटण करतानाच थोडंसं मीठ घातलेलं, सो आता बघून अजून पाहिजे तर अजून घालता येईल. चेक करून कसं परत ऍड करून घ्या. takatawa tawa. Ay, dama. Ay, mali si Chitok Loto. Takatawa tू. मगाशी खूप छान झालं होतं. हा तर सटकतोय रे. कसला बाबू त्याला कळलं आता ट्रिक. चिटकायचं नाही का काय? हे बघा, रात्रीचे 12 वाजलेत तरी आमची मुलं त्यांच्या बाबांसोबत खेळल्याशिवाय, बाबांना भेटल्याशिवाय काही झोपायचं नाव नाही घेत. आणि हा आमचा पसारा. उद्या रक्षाबंधन, सो माहेरी जाण्याची तयारी चालू आहे. अशा प्रकारे आजचा दिवस झालेला आहे. गुड नाईट. गुड नाईट.